शेतकरी आंदोलनाला सुरुवात करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन घेऊन आम्ही जाणार आहोत। वारंवार सरकारनं कर्ज का माफ करावी असा प्रश्न येऊ शकतो। याचं कारण शेतकरी कर्जबाजारी का झाला तर दोन कारण आहेत। एक वाढत चाललेला उत्पादन खर्च, त्या मानानं त्याला बाजारातून मिळणारी कमी किंमत, आणि दुसरं कारण वैश्विक तापमान वाढीमुळे हवामानामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल झालेले आहेत त्याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसलेला आहे। मग ती गारपीट असो, अवकाळी पाऊस असो, वादळ असो की दुष्काळ असो, महापूर असो, आणि या कुठल्याच गोष्टी या शेतकऱ्याच्या नियंत्रणामध्ये नाहीत किंवा शेतकरी त्याला जबाबदार नाही। उत्पादन खर्च वाढला याचं कारण मशागतीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमती नियंत्रित करणं सरकारच्या हातात होतं, सरकारनं ते केलं नाही। रासायनिक खताच्या किमती नियंत्रित करणं सरकारच्या हातात होतं, ते केलं नाही। उलट दिवसेंदिवस रासायनिक खतावरची सबसिडी कमी करण्याचा सपाटा सरकारनं लावलेला आहे आणि त्यामुळं खताच्या किमती वाढल्या, कंपन्यांनी वाढवल्या आणि आमच्या उत्पादन खर्चावर त्याचा विपरीत परिणाम झाला। दुसरं मजुरीमध्ये होणारी वाढ, या तीन गोष्टी प्रामुख्यानं विजेचा मुद्दा आला त्याच्यामध्ये।